मला 10 लाखाची भीक पाहिजे नाहीये, त्या मंत्र्याच ठेवून घे म्हणा, मुख्यमंत्रीला भीक मागते. त्याला जे देते ना 10 लाख त्यालाच खा म्हणा, मला नकोय त्याचे 10 लाख. हे जाणून बुजून आजारपुडी करतात. माझ्या मुलाला जर आजार असता तर हे दवाखान्यामधून हे रिपोर्ट कसा आला? माझ्या लेकराचा जीव घेतलाय, माझ्या लेकराला उघडं करून, माझ्या लेकराला चकनीस नागव करून त्याची बळी घेतल्या, त्याला मारहाण केल्यात. माझ्या 10 पासून 15 तारखेपर्यंत तेवढ्याची माहिती मला पाहिजे. माझ्या मुलाने किती लोकाला दगडफेक केलाय, किती लोकांचे जीव घेतलाय, किती पोलीस लोकांचे पाय मोडलाय, किती पोलीस लोकांचे हात मोडलाय, किती जण जखमी आहेत, मला पूर्ण माहिती पाहिजे. मी तवा माझ्या गावाला जाईन, नाहीतर माझ्या मुलाबरोबर माझा जीवितच देऊन जाईन परभणीमध्ये. 10 डिसेंबर रोजी सायंकाळी 4:30च्या दरम्यान परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात संविधानाच्या प्रतिकृतीची एका माथेफिरूने विटंबना केली आणि त्यानंतर 11 डिसेंबर रोजी परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. पण दुपारच्या दरम्यान जाळपोळ, दगडफेक असा प्रकार घडला आणि त्यानंतर पोलिसांनी धरपकड केली. ज्या 50 जणांना पोलिसांनी पकडलं होतं त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी देखील होते, पण त्यांची न्यायालयीन कोठडी दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आणि ह्या सबंध प्रकारामुळे राज्यभर याचे पडसाद उमटले. नागपूर येथे हिवाळी अधिवेशन चालू आहे. मागची 2 दिवसापासून या परभणी आणि बीड या दोनच विषयांवर मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. विशेष चर्चासत्र झालं आणि त्या चर्चासत्राला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलेलं आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियाला तब्बल 10 लाखाची मदत त्यांनी जाहीर केली आहे. आपल्यासोबत सोमनाथची आई आणि भाऊ आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की ही जी मदत जाहीर केली, काय वाटते तुम्हाला? मला मदताची योग्य नाही. माझा मुलगा जसा होता तसा मला मुलगा पाहिजे. माझा मुलगा चांगला होता, माझ्या मुलाला कसलाच आजार नव्हता आणि हे जाणून बुजून आजारपुडी करतात. माझ्या मुलाला जर आजार असता तर हे दवाखान्यामधून हे रिपोर्ट कसा आला ह्याची उत्तर मला पाहिजे. माझा मुलगा जिवंत होता, माझ्या मुलाला आजार होता, ह्या सरकारचा कायदा होता, तुझ्या मुलाला आजार आहे बाई, तू लवकर ये, भेट तुझ्या मुलाला आणि तुझा मुलगा तो घेऊन जा. ह्याने का नाही मला बोलवले, हे मला का नाही फोन केले, ह्याचे न्याय मला पाहिजे. आणि माझ्या मुलाला जाणून बुजून अंगावर कपडा न ठेवता माझ्या लेकरांना मारहाण, गंभीर मारहाण करून, पोटावर बसून, छातीवर बसून, छाती दाबून त्याला परेशान करून, भयानक मारहाण करून माझ्या मुलाचा त्याने जीव घेतला. म्हणून मला ह्या मंत्रीचं मला मान्य नाही. मला योग्य पाहिजे. कसं पाहिजे? माझा मुलगा तसं मला पाहिजे. नाही म्हणलं तर मला न्याय पाहिजे. ज्या ज्या माणसाने मारले त्या माणसांना जन्मठेप द्यायला पाहिजे. मला 10 लाखाची भीक पाहिजे नाहीये, त्या मंत्र्याच ठेवून घे म्हणा, मुख्यमंत्रीला भीक मागते. 10 रुपये मला जे देते ना 10 लाख त्यालाच खा म्हणा, मला नकोय त्याचे 10 लाख रुपये. माझा मुलगा जसा होता ना माझा मुलगा तसं पाहिजे. माझ्या मुलाला कधी मी गोळी केले नाही, कधी इंजेक्शन केले नाही, कसला आजार नव्हता, कसला माझ्या लेकराला त्रास नव्हता. माझा लेकरू नाही तिथं काम करून 4-5 कॉलेजवर माझा मुलगा शिक्षण शिकलेला होता. माझ्या लेकराला गरिबीची जाण होती. माझा मुलगा अन्न नाही ते पाणी नाही ते कष्ट करून रातभर माझा मुलगा झोपत नव्हता. दिवसभर काम होतं, रातभर अभ्यास होता. त्याला त्याचा पप्पा वारल्यानंतर त्याचा सगळं कुटुंबाचा भार त्याच्यावर होता. त्याला घर चालवायचं, कसं चालवायचं त्याला काळजी होती. म्हणून माझ्या परिस्थितीतून, ह्या गरिबीतून मला शिक्षण शिकायचं होतं, मला वकील व्हायचं होतं, म्हणून त्याचे स्वप्न होते. माझ्या चांगल्या मुलाला बघून, माझ्या हुशार मुलाला बघून त्यांनी, सरकारने, ह्या पोलीस प्रशासनाने माझ्या लेकराचा जीव घेतलाय. माझ्या लेकराला उघडं करून, माझ्या लेकराला चकनीस नागव करून त्याची बळी घेतल्या, त्याला मारहाण केल्यात. म्हणून मला ह्याची न्याय असं पाहिजे, कठोर न्याय द्यायला पाहिजे. आणि हे सरकारच्या ह्या मंत्रीच्या सांगण्यावर माझं मान्य नाहीये. माझा मुलगा जसा होता, आजारी असो, माझा मुलगा खुळा असो, पांगळा असो, माझा मुलगा मला पाहिजे. माझ्या मुलाच्या पोटातला त्याला आजार कळाला, मला ह्याच्या पुढे म्हणायचंय एवढा दंगा झाला, एवढं मारहाण झालं, मला त्याची येडीव पाहायची माझ्या मुलाची. किती जणाचा बळी गेलाय, किती जणाचे खुळे पांगळे पाय तोडलाय, हात तोडलाय, किती जाळपोळ केलाय, सगळं मला. मुख्यमंत्री जर खरा असला तर मला येडीव आजच्या आज पाहिजे. आणि मला जर येडीव पाहिजे, माझा जर मुलगा त्याच्यात जर असला तर मी आजच्या आज माझ्या गावाला जाईन. मी
मला हे माझं मागणी आहे. मागणी आणि पूर्ण न्याय पाहिजे मला. ज्या माझ्या पोराने किती जणांची बळी घेतल्यात, किती जणाला दगडफेक केलाय, किती जणाला मारलाय, मला ईडी पूर्ण बघायचं. अटक ज्यापासून झालंय ना 10 तारखेपासून 5 तारखेपर्यंत माझ्या 10 पासून 15 तारखेपर्यंत तेवढ्याची माहिती मला पाहिजे. माझ्या मुलाने किती लोकाला दगडफेक केलाय, किती लोकांचे जीव घेतलाय, किती पोलीस लोकांचे पाय मोडलाय, किती पोलीस लोकांचे हात मोडलाय, किती जण जखमी आहेत, मला पूर्ण माहिती पाहिजे. मी तेव्हा माझ्या गावाला जाईन, नाहीतर माझ्या मुलाबरोबर माझा जीवितच देऊन जाईन परभणीमध्ये. माझी आता ही मागणी आहे सरकारला. त्याचे 10 लाख मला नको आहे. मला न्याय पाहिजे, पूर्ण न्याय पाहिजे मला. माझ्या लेकराचं कसं बळी गेलाय ना तसं मला ना सगळं ते जलमठेप त्या लोकाला द्यायला पाहिजे, ज्यानं मारलंय आणि ज्यानं ते माझ्या मुलाला मारहाण केलंय. बरं, आता मुख्यमंत्री जे म्हणाले की तुमच्या मुलाला श्वसनाचा आजार होता, खरंच आजार होता? कसलाच आजार नव्हता. माझ्या मुलाला आजार नव्हती, गोळी नव्हती, इंजेक्शन नव्हता, कुठल्या दवाखान्यात ऍडमिट केलं. माझ्या मुलाला असा आजार असला तर माझ्या मुलाला परभणीला पाठवून मी कशाला बसले असते तिथं? कुणाचे आई वडील पाठवतात का, मंत्री पाठवते का त्याच्या पोराला आजार असल्यावर त्या परदेशाला शिकायला? अरे बाबा, मंत्री जसं आहे ना तसंच असतंय देशामध्ये. ज्याच्या आई वडिलाचा जीव कसं जळतं ना त्याचं तसंच माझं पण जळतंय. त्याच्या लेकरावर किती माया आहे ना तसंच माझं पण माया असतंय. सगळ्याच ही रगत एकच असतंय, वेगळं नसतंय. माणूस म्हणलं तर तेवढंच असतंय. माणसात माणूस असतंय, जनावरात जनावरच असतंय. ह्याची न्याय मला पाहिजे. एखाद्या जनावराला जरी मारलं तर अरे रे रे कशाला मारतय जनावराला म्हणून माणूस आडवं होतय. हे तर माणूस होता. अरे बाबा, माझा आजारी मुलगा होता, एवढा शहाणा मंत्री होता, तर माझ्या मुलाला सोडून द्या, जाऊ द्या त्याच्या मायचं लेकरू त्या माईकडे म्हणायचा होता. का ठेवून घेतला आणि का जीव काढायला लावला? मला ह्याचं ना उत्तर द्या म्हणावं त्या साहेबाला. फोन का केला नाही जिवंत असताना? मला का कळविल नाही 4 दिवस? ह्यानं कोठडीमध्ये का बंद करून ठेवला? मला ह्याची न्याय पाहिजे, न्याय पाहिजे. मुख्यमंत्री असे म्हणाले की सोमनाथला न्यायाधीशापुढे 2दा उभं केलं आणि त्याला विचारलं की तुला मारहाण झाली का, तर तो म्हणाला म्हणे नाही. मग नाही म्हणतेच ना. पोलीस उघडं करून अंगावरचा कपडा काढून निस नागव मारल्यावर काय म्हणते? त्याचं कोण आहे तर परभणीमध्ये? कोणीच नव्हतं त्याचं. कुणाच्या जीवावर सांगते मला मारहाण केलंय, मला ही केलंय म्हणून? कोणी सांगते का? भिवून दबाव दिले त्याला पोलिसांनी. आता तर तू सांगितलास ना तुझं जीव काढतो म्हणून दबाव टाकला असेल, म्हणून माझा मुलगा सांगाय नाही बाहेर. कशाला सांगते? ज्या टायमाला ह्यानी नेले होते ना मेडिकल करायला नेले होते ना, मग ते सांगायचं होता मेडिकलला तुझ्या पोराला घेऊन गेला, तुझ्या पोराला हे आजार हाय बाई, तू लवकरात लवकर ये, तुझ्या मुलाला भेट, तिथं आम्ही अटक केलंय. त्यानं का सांगितलं नाही सरकारनं मला? त्याला कसा माझा नंबर भेटला नाही त्या सरकारला? मग ह्याची उत्तर मला पाहिजे. बरं, आता जे आहे की त्या पोलीस निरीक्षक घोरबांडला त्यांनी सस्पेंड केलंय, त्याची चौकशी करू म्हणते, काय तुम्ही समज? त्या घोरबांडला जलमठेप पाहिजे, त्याला कधीच सोडायचं नाही. त्या घोरबांड साहेबाला ना जलमठेप पाहिजे. त्यानं तर माझा हात पकडून मध्ये नेला. त्यानं तर मला म्हणला बाई तुझ्या मुलांना मी सरकारी ड्युटी लावतो, तुला एवढ्या पैशाचं तुला मदत करतो, तू महागारी तुझं बॉडी घेऊन जा. मग त्याचा हात असल म्हणून ते सांगितलं मला. घोरबांडनं माझा हात पकडून नेला आईजी पैशी. का नेला त्यानं हाय मध्ये? त्यानं मारलाय माझ्या मुलाला म्हणून मला त्यानं तसं आस दाखवित होतं. असं तर ह्या आशाने ही बाई महागारी. अरे मी आई आहे, आई माझ्या बाळासाठी माझं काय रक्ताचं पाणी केले ना. मी आई आहे, मला सगळं आठवतंय, म्हणून मी आई जाईन, नाही तरी तर परभणी जिल्ह्यात माझं नाव करून जाईन. माझं हे ना पूर्ण मला हे न्याय पाहिजे, तेव्हाच मी परभणी सोडन. मुख्यमंत्री सांगतात 10 लाख, मुख्यमंत्रीला खा म्हणा 10 लाख. माझं कोटी गेला असेल, कोटी माझ्या पोराला शिक्षण शिकवायला. कुठं कुठं शिक्षण शिकवलं, कुठं कुठं खाणीवर काम केलं, कुठं दगड फोडलं, कुठं कडी फोडले, मी सगळं सांगायला तयार आहे. माझं 1 कोटी नाही जास्त गेला असेल माझ्या मुलाला थोर करायला आणि त्याला शिक्षण शिकवायला. असल्या 10 लाखाचं मी हे करत नाही. त्यानं हे असल काय म्हणते त्याला, मंत्री असल ते भीक खात असल लोकांचं. मी नाही खात, मी जातीची वडरी नाही वडर. रक्ताचं पाणी करून दगड फोडून खाल्लेला हा अवलाद आहे. लोकांचं भीक मागून महाग एक आणि पुडी एक असं खाऊन मी माझे लेकरं पोचले नाही.
माझे लेकर ना रात्री मी कष्ट करून मी पोचलेली आहे बाई, मी खडी फोडून दगड फोडून रक्ताचा असं घाम गाळून मंत्रीवाणी असं लोकांच्या ह्याच्यावर बसून खाल्ल्याला अवलाद नाहीये. हे अवलाद ना रक्ताचं पाणी हाताच्या नळ्या पायाच्या नळ्या फोडून रगत गळत होता असं काम करताना अशा पट्ट्या बांधून रगत गाळीत ना ह्या लेकरावासाठी दुःख सहन केलं. मी दुःख सहन करून माझ्या लेकराला इथपर्यंत मी शिक्षण शिकवलं. बरी आता आतापर्यंत जे झालं की हे पोलीस प्रशासन तुम्हाला मॅनेज करण्याचा प्रयत्न करीत होतं. तुम्ही त्या दिवशी रोहित पवारांसमोर सांगितलं, नेमकं काय घटनाक्रम झाला होता पोलिसांसोबत तुमचं बोलणं? पोलिसांनी आम्हाला अडवले इथं, चला म्हणले तर ह्याच्यापाशी जाऊ, आईजी पाशी जाऊ, आईजीला भेटू. गेलो आम्ही. गेल्यावर आईजी साहेब म्हणले तुमच्या पोराला हार्ट अटॅक आलाय, तुमचा पोरगा मृत्यू मरण पावलाय म्हणले. मी बोलले त्यांना माझ्या मुलाला जर आजार असता साहेब तर माझ्या मुलाला मी कशाला पाठविलं असतं. माझ्या मुलाला कसला आजार नाही, माझ्या मुलाला कसला सुपारीचं व्यसन नाही, तंबाखूचं व्यसन नाही, कसला व्यसन नाही सर. माझ्या मुलाला हार्ट अटॅक नाही. स्वतः पोलीस प्रशासनानं कोठडीमध्ये बंद करून माझ्या पोराचा मारहाण करून जीव घेतला. आणि 10 तारखेपासून 15 तारखेपर्यंत जे जे होते का नाही मारायला पकडायला मारहाण करायला त्या सगळ्यांचा व्हिडिओ मला पाहिजे. मला सगळ्यांचा व्हिडिओ बघायचाय. आणि जरी माझं पोरग जरी मारलेलं असलं, कुणाचा हात मोडलं, पाय मोडलं, कोणचा पोलीस मेला तर मी जाते इथून माझ्या गावाला, मी माघारी. मला व्हिडिओ बघायचाय. आता व्हिडिओ बघूनच मी ह्याचा निर्णय पुढे करणार आहे काय करायचंय ते. आता मला ही व्हिडिओ बघायचा ना. आता काय ते व्हिडिओ बघायची न्याय आहे. आता माझं पहिला नंबर व्हिडिओ बघायचाय आणि ह्याच्या पुढे काय होईल ते होईल. तुम्हाला वाटतं का हे पोलीस प्रशासनानं सरकारला काही खोटी माहिती दिली? दिली. सरकारला खोटी माहिती दिली. त्यांनी खोटी माहिती दिली म्हणून तर ते मंत्री लोक त्या पोलिसासारखं बोलायला लागलेत. खरं खरं बोललं असतं तर साहेबाला पण मंत्री साहेबाला पण खरं वाटलं असतं. त्यांना वाटायला आता हे मेलय, आता मेल्याला मेलय, खरं कशाला सांगायचं. काय तर पैसा खाऊन मधल्यामध्ये दाबून ह्यांना पाठवावं असं त्यांचं इच्छा आहे. हे सगळे खोटे आरोप आहेत ज्याचे आहेत. हे पोलीस लोकांचे मंत्रीपर्यंत जे गेले हे बोलणं हे सगळं खोटं 100% खोटं आहे. आणि माझ्या मुलाला जे मारलंय ही 100% खरं आहे. माझ्या मुलाला कपडे काढून मारले, माझ्या मुलाला छातीवर बसून छाती दाबून माझ्या मुलाला 4 दिवस मारहाण केले. 1 दिवस जर मारलं तर त्याच्या असं अंगात आग पडते. माझ्या लेकराला 4 दिवस कसं मार खाल्ला असेल उघड्या अंगानं. आणि सांगतात की मी मेडिकलला नेलो, आम्ही विचारलो तुला काय त्रास आहे का. अरे बाबा तुम्ही 4-10 माणसं महागा असताना पोलीस लोक माझं एकटं लेकरू का करणार आहे तुमच्या भीतीला. तिथं तुम्हाला भिवून माझं लेकरू मला काही त्रास नाही म्हणून सांगितलं असेल. अरे बाबा तुम्ही मंत्री लोक न्याय करा. न्याय जरा न्याय कसं करता करा ना. माझं लेकरू आजारी होतं, माझं लेकरू रोगेली होतं, तुम्ही का कस्टडीमध्ये अटक केलो आणि तुम्ही कसं जीव घेतला आणि कशासाठी मला कळविल नाही ह्याचा मला जबाब पाहिजे. 10 तारखेला तुम्ही अटक केला, तुमचं कर्तव्य आहे. 10 तारखेपासून 11 तारखेपर्यंत 24 तारखेपर्यंत त्याच्या आईला त्याच्या गणागोताला माहिती करायचं होतं. तुम्ही का केलं नाही 24 तासामध्ये माहिती. तुम्ही का मला फोन केला नाही ह्याचं उत्तर मला पाहिजे. आणि ह्याच्या पुढे तुम्ही का बळी घेतला माझ्या लेकराला मारहाण करून आणि ह्याची न्याय पाहिजे. बरं आता हे राज्य शासनानं निर्णय जाहीर केला मुख्यमंत्र्यांना, आता या निर्णयावर तुमचं काय म्हणणं? आता नेमकं मी हे मुख्यमंत्रीला सगळं खोटं सांगितलं. त्याने मला ह्या खोट्या गोष्टीवर विश्वास नाहीये. माझ्या मुलाला मारहाण केलंय, माझ्या मुलाची बळी घेतलेत, माझ्या मुलाला लय त्रास झालाय, माझं हे मुलाचा जीव घेतल्यात ना त्याच्यासाठी मला न्याय पाहिजे. आणि हे जे मुख्यमंत्रीपर्यंत ही घोषणा गेली ना त्या पोलीस लोकांची, हे राजकारण लोक हेच पोलीस स्टेशन मधून हे खोटं आहे सगळं. कुणाच्या आई वडिलाला कुणाच्या लेकराला का त्रास राहतय का असतंय ते आई वडिलाला माहिती असतंय का दुसऱ्याला शेजाऱ्याला माहिती असतंय का. फडणवीस बोलले बरोबर आहे. त्यांनी बोलले का बोलले बाईच्या सोमनाथ सूर्यवंशीला हार्ट अटॅकचा आजार होता हे म्हणले ना. मग ह्याच्यामुळं माझ्या लेकराच्या पोटातले ह्याने आजार वळ केले. अरे बाबा तू देशातलं झालेलं मला दाखव ना मंत्री साहेब. काय काय घडलं, किती लोक माझ्या पोरानं मारलं हे मला पाहायचं. मला सध्या आता 100% व्हिडिओ पाहीन, ह्याच्या पुढे मी निर्णय करीन. माझं पोरग त्याला मारलंय का त्यांनी माझ्या पोराला मारलेत ही मला व्हिडिओ मध्ये सगळं बघायचं आहे. आणि जे निर्णय होईल ते होईल.
आणि मला ह्याची न्याय पाहिजे. हा, त्याचे 10 लाख मला नको आहे, माझं पोरग मला पाहिजे. हा, आपण पाहिलं की ही सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईची ही उद्विग्न प्रतिक्रिया होती की जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की 10 लाखाची मदत, तर ते म्हणत आहेत आम्हाला मदत नको, आम्हाला न्याय पाहिजे, कारण आमच्या मुलाचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला नाही, तर पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळे झालेला आहे. त्यामुळे आता पुढे सरकार काय निर्णय घेते हे पाहावे लागणार आहे. पण सध्या तरी सोमनाथ सूर्यवंशीची आई आणि सोमनाथ सूर्यवंशीचे भाऊ मात्र सरकारच्या या निर्णयावर सहमत नाहीत. त्यांना हा निर्णय मान्य नाही. महाराष्ट्र टाइम्ससाठी डॉक्टर धनाजी चव्हाण, परभणी.